दुपारी कोंढवाच्या खडी मशीन चौक परिसरात एक खून झाल्याचा प्रकार घडला आणि यामध्ये गणेश किसन काळे या व्यक्तीचा मृत्यू झालाय। आपण बघतोय इथे अजूनही रक्ताचे जे हे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात, रक्ताचे नमुने जे आहेत ते पडलेले पाहायला मिळतात आणि हीच ती रिक्षा आहे। आपण बघतोय की आता या घटनास्थळावरून ही रिक्षा जी आहे ती हलवली जाते। याच रिक्षामध्ये हा गणेश काळे जो आहे तो बसलेला होता आणि दोन दुचाकीवरून चार व्यक्ती जे आहेत ते या ठिकाणी आले, आरोपी आले आणि त्यांच्याकडून या रिक्षामध्येच बसलेल्या या गणेश काळेवर 4 राऊंड फायर करण्यात आले आणि 2 ते 3 कोयत्याने वार सुद्धा करण्यात आले। आपण बघतो आता ही घटनास्थळावरून रिक्षा जी आहे ती हलवलेली आहे आणि बाकीचा तपास जो आहे तो पोलीस करतायत। या घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आलेली पाहायला मिळते आणि या प्रकरणातले जे आरोपी आहेत तर या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी आता 10 पथकं वेगवेगळी जी आहेत ती पुणे पोलिसांकडून तयार करण्यात आलेली आहेत आणि या आरोपींचा तपास सध्या सुरू आहे। खरं तर या संपूर्ण याची जी आपण पार्श्वभूमी बघतोय की वनराज आंदेकरच्या खुनाच्या प्रकरणामध्ये जो आरोपी होता समीर काळे, तर या समीर काळेचा हा भाऊ असल्याची आता माहिती मिळते आणि या समीर काळे जो आहे तर त्याने या वनराज आंदेकर प्रकरणामध्ये हत्यारं पुरवल्याची माहिती जी आहे ती मिळते। मध्य प्रदेशमधून काही हत्यारं जी आहेत ती याने या वनराज आंदेकरच्या खून प्रकरणामध्ये पुरवली होती आणि त्याचाच कुठेतरी बदला घ्यायचा म्हणून हा खून झालाय का असा प्रश्न खरं तर उपस्थित होतोय। आपल्यासोबत इथले जे पोलीस उपायुक्त आहेत तर आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय नेमकं घडलं, आपण आता कशा पद्धतीने तपास करतो? दुपारी 3:30च्या सुमारास पेट्रोल पंपावरती फायरिंग झाल्याबाबत माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने आम्ही घटनास्थळावरती लगेच भेट दिली। या ठिकाणी एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सर, काय हत्यारं वापरण्यात आलेली आहे, किती गोळ्या झाडण्यात आल्या? जवळून फायरिंग करण्यात आली आहे, त्यामध्येच मयत झालेले आहे। यांना किती गोळ्या लागलेल्या आहेत सर? 4 गोळ्या लागल्या। तर आपण बघतो की आता इथे मनोज पाटील जे आहेत ॲडिशनल CP ते सुद्धा घटनास्थळावर दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून सुद्धा पाहणी केली जाते। 4 गोळ्या एकूण फायर झाल्या असल्याची माहिती मिळते आणि एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा मास्टर माइंड कुठेतरी आंदेकर कुटुंबीय आहे, आंदेकर आहे अशी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते। नेमकं हे खून का केला, नेमकी काय कारणं होती या संदर्भातली अजून कुठलीही स्पष्ट माहिती जी आहे ती मिळालेली नाहीये। मात्र आपण बघतोय की बरेच वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता इथे घटनास्थळावर पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। नेमकं काय कारण आहे हे पाहणं खरं तर महत्त्वाचं असणार आहे। काही वेळातच इथे आपण बघितलंय की आरोपींची नावं सुद्धा काही जी आहेत ते आता समोर येत आहेत। 4 ते 5 आरोपींची नावं समोर येत आहेत, मात्र कुठलीही स्पष्ट माहिती मिळालेली नाही। आरोपी या 2 मोटरसायकल जे आले होते त्यातली एक मोटरसायकल सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि 10 पथकं आता तैनात करण्यात आलेली आहेत। नेमके कशा पद्धतीने आरोपींना ताब्यात घेत आहेत, कधी घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं पाहायला मिळतं। पुण्याहून मोना येनपुरे, सिविक मिरर।